कार्यक्रमाला सुरुवात करूया. मुलं जॉईन होत राहतील, चांगली संख्या झालेली आहे. तर FY ची मुलं म्हणजे प्रथम वर्ष कला या वर्गातली विद्यार्थी जे नवीनच प्रवेश घेऊन महाविद्यालयात प्रविष्ट झालेले आहेत. आपली अजून समोरासमोर भेट किंवा ओळख झालेली नाहीये मित्रांनो. ह्या कोरोनाने आपल्याला अजून प्रत्यक्ष भेटू दिलेलं नाहीये, परंतु भेट तर झाली पाहिजे कोणत्या ना कोणत्या निमित्ताने. म्हणून आज आपण वाचन प्रेरणा दिन आणि आज दसरा पण आहे, धम्मचक्र प्रवर्तन दिन पण आहे. तर सगळ्यांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या आणि दसऱ्याच्या मनापासून सदिच्छा देते. आणि या निमित्ताने आज आपण ऑनलाईन व्याख्यान आयोजित केलेलं आहे. साधारण अर्धा पाऊण तास आपण देऊ शकतो. हे 40 मिनिटाचं असेल हे सेशन. तर आता आपण हे सुरू करूया. तर आज 15 ऑक्टोबर हा भारतभरात वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. वाचन प्रेरणा दिन 15 ऑक्टोबर का, तर तुम्हाला माहिती असेल आपल्या भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम मोठे शास्त्रज्ञ होते, संशोधक होते, अभ्यासू होते, अभ्यासक होते. त्यांचा जन्मदिवस आहे 15 ऑक्टोबर आणि त्याची आठवण स्मरण म्हणून आपण वाचन प्रेरणा दिन साजरा करत असतो. या दिनाचं औचित्य साधून मी मराठी विभाग प्रमुख डॉक्टर प्रतिभा जाधव आणि माझे सहकारी जे आहेत रामनाथ कदम सर, प्राध्यापक रामनाथ कदम सर, ते आता तुमच्याशी संवाद साधणार आहेत. आणि आज वाचनाचं महत्व, साहित्य माणसाला कसं घडवतं, कसे बदल घडवून आणतं त्याच्या जीवनमानात, विचार करण्याच्या पद्धतीत, हे कदम सर सांगतीलच. आजचे जे वक्ते आहेत त्यांचा आम्ही थोडक्यात परिचय तुम्हाला करून देईल. तुम्ही जेव्हा महाविद्यालयात याल किंवा तुम्ही कनिष्ठ विभागात असाल यापूर्वी, तेव्हा कदम सर तुमच्या परिचयाचे झाले असतीलच. आणि तुम्हाला सांगायला मला आवडेल की सिनियर कॉलेजला म्हणजे वरिष्ठ महाविद्यालयातल्या मराठी विभागात सुद्धा सर अध्यापन करत असतात. तर सरांचं पूर्ण नाव प्राध्यापक रामनाथ कदम. सरांचं शिक्षण आहे MA BEd. मराठीमध्ये सरांनी पदवीचं शिक्षण घेतलेलं आहे. आणि विशेष अभिमानाची गोष्ट म्हणजे 11वी ते MA मराठी त्यांनी आपल्या लासलगाव महाविद्यालयात पूर्ण केलेलं आहे. त्यानंतर भंडारा जिल्ह्यात त्यांनी BEd शिक्षण घेतलं आणि 2014 पासून ते गेली साधारण 6 वर्ष तर आपल्या लासलगाव महाविद्यालयात अध्यापन करत आहेत. आणि आणखी सरांची एक ओळख म्हणजे सरांचं ते गाव आहे निळखेड. त्या निळखेड या गावचे सर पोलीस पाटील देखील आहेत. तर आता खूप छान संख्या झाली आहे, 60 विद्यार्थी जॉईन झालेत. आपण ऐकणार आहोत आदरणीय कदम सरांना. सर मी तुम्हाला निमंत्रित करते, तुम्ही मांडणी करावी विषयाची. कदम सर. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय लासलगाव आयोजित मराठी विभागातर्फे वाचन प्रेरणा दिनाचं आज आयोजन करण्यात आलेलं आहे. हे आयोजन का करण्यात येतं मॅडम डॉक्टर प्रतिभा जाधव मॅडम यांनी थोडक्यात सांगितलेलंच आहे. तरी पण आजच्या या कार्यक्रमाला कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर दिनेश नाईकजी सर, संस्थेचे जनरल सेक्रेटरी आदरणीय तात्यासाहेब होळकर आणि माझ्या बरोबरचे सर्व प्राध्यापक वर्ग आणि मराठी विभाग प्रमुख डॉक्टर प्रतिभा जाधव मॅडम, वाचन प्रेरणा दिवस हा आज सर्व भारतभर साजरा होत आहे. आणि तो का साजरा केला जातो, कशामुळे साजरा केला जातो हे फार महत्वाचं आहे. तर वाचन प्रेरणा दिन भारताचे मिसाईल मॅन, थोर शास्त्रज्ञ, लेखक, भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा आज जन्मदिवस. 15 ऑक्टोबर 1931 साली तामिळनाडूमध्ये त्यांचा एका कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म झाला. त्यांचे पूर्ण नाव अबुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम असे होते. त्यांच्या आईचे नाव आशियाम्मा होते. त्यांचे वडील रामेश्वरला, जे तामिळनाडूमध्ये आहे, रामेश्वर आपल्याला माहिती आहे 7 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग जे रामेश्वरला आहे, त्या ज्योतिर्लिंगाच्याच ठिकाणी त्यांचं गाव म्हणजे रामेश्वरम आहे. आणि अशा ठिकाणी त्यांचे जे वडील होते ते त्या रामेश्वरला येणाऱ्या यात्रेकरूंना धनुष्यकोडीला होडीतून ने आण करण्याचं काम करत.
त्यांच्या वडिलांकडे ना फारशी संपत्ती होती ना फारसे शिक्षण, पण या सर्व उणीवांवर मात करून त्यांना आंतरिक शहाणपण त्यांना लाभले होते. त्यांचा उदार विशाल दृष्टिकोन होता. त्या उदार आणि विशाल दृष्टिकोनाच्या आधारावरती त्यांनी माणसं जमवण्याचं, माणसाच्या अंतरंगात घुसण्याचं काम केलं. आणि बघा, शिक्षण जरी कमी असेल पण माणसं जर जोडता आली, एक माणूस जोडती यज्ञ म्हणती त्याला. आज यज्ञ म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतं ती चौकडी आणि त्या स्वाहा म्हणतं, पण यज्ञ त्याला नाही, माणूस जोडणं हा खरा मोठा यज्ञ आहे ते काम डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या वडिलांनी केलं. असा उदार आणि विशाल दृष्टिकोन त्यांच्याकडे होता. डॉक्टर अब्दुल कलाम यांनी देशाचे 11वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली, ती म्हणजे 25 जुलै 2002 रोजी, आणि 25 जुलै 2007 पर्यंतचा असा कार्यकाल त्यांचा राहिलेला आहे. अशा कार्यकालातून त्यांनी खऱ्या अर्थानं आपल्या भारताला विकसित करण्याचं काम, पुढे नेण्याचं काम केलं. जे देशाचे सर्वात लोकप्रिय राष्ट्रपती म्हणून ओळखले जातात ते एक तत्वज्ञ आहेत, शिक्षक, कवी व थोर विचारवंत होते. कलामांना संगीताची आवड होती. त्यांना मुलांसोबत गप्पा मारायला खूप आवडत असे. बघा, लहान मुलं आणि शिक्षण घेत असणारे मुलं डॉक्टर अब्दुल कलामांना खूप आवडायचे. जगातील सर्वश्रेष्ठ संशोधकांपैकी एक असूनही शिक्षणाचे महत्व ओळखून, त्या शिक्षणाचं महत्व ओळखून त्यांनी युवकांमध्ये एक प्रेरणा निर्माण केली. युवकांना जागृतीचं भान केलं की माझा देश हा प्रथम आणि माझ्या देशातले सर्व युवक हे ह्या देशाचं भवितव्य आहे. आणि ते भवितव्य ओळखून त्यांनी एक शिक्षणाची आवड कशी निर्माण होईल, भारतातल्या शेवटच्या माणसापर्यंत शिक्षण कसं पोहोचेल याची त्यांना तळमळ होती. कारण भारताची परिस्थिती त्यांना माहित होती. शिक्षणामुळे अज्ञान, अंधश्रद्धा, अपूर्ण शिक्षणामुळे अज्ञान आणि अंधश्रद्धा कशी वाढली आहे याची जाणीव अब्दुल कलामांना होती. शिक्षकांनी राष्ट्र निर्माणातील भूमिका महत्वाची आहे. जे शिक्षक आहे भारतातले किंवा इतरही, त्यांची राष्ट्र निर्माणातील भूमिका कशी महत्वाची आहे आणि तेच या राष्ट्र निर्माणात अतुलनीय काम करू शकतात अशी त्यांची मनापासून इच्छा होती आणि तेच त्यांनी हरलं. त्यांना वाचनाची फार आवड होती. वाचनातून मला आनंद मिळतो असे ते नेहमी म्हणत असे. लो एम इज द क्राईम असे ते नेहमी म्हणत. मोठे स्वप्ने पहा आणि ते प्रत्यक्षात आणण्याची कठोर परिश्रम करा असा मंत्र त्यांनी युवकांना दिला. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना पद्मभूषण, पद्मविभूषण व भारताचा सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न देऊन त्यांना गौरवण्यात आलं. त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या या महान कार्याचा गौरव करण्यासाठी, त्यांच्या या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी त्यांची जयंती म्हणजेच 15 ऑक्टोबर हा दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. मग तो शाळा, कॉलेज, प्राथमिक पासून तर महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत तो वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. ते म्हणतात, मी जेव्हा मरेन त्या दिवसाला सुट्टी जाहीर करू नका, तर त्या दिवशी जास्तीचं काम करा. बघा, त्या दिवशी जास्त काम करा अशी त्यांची इच्छा होती. ते नेहमी म्हणत, ऑलवेज नॅशन इज फर्स्ट. या त्यांच्या संदेशाचे पालन करून आपण त्यांच्या स्वप्नातील आधुनिक भारताचे निर्माण करायला हवे. आणि त्यांचा जो जन्मदिवस आहे वाचन प्रेरणा दिन, त्यांचा आदर्श घेऊन त्यांच्या स्वप्नातला भारत आपल्याला खऱ्या अर्थाने पुढे घडवायचा आहे, निर्माण करायचा आहे. त्यांना विकसित भारताचं स्वप्न त्यांनी बघितलं होतं. ते आपणा युवकांना पूर्ण करायचे आहेत. बघा, युवा शक्ती पराशक्ती. अब्दुल कलामांनी तेच म्हटलं होतं, युवकांकडे खूप मोठी शक्ती असते आणि हे युवक जर खऱ्या अर्थाने सज्ञान शिक्षित झाले आणि शिक्षित झाल्यानंतर खऱ्या अर्थाने ते राष्ट्र निर्माणामध्ये कार्य करू शकते, राष्ट्राला उभं करण्याचं काम करू शकते. म्हणून अब्दुल कलामांची जी इच्छा होती ती खऱ्या अर्थानं मला तरी वाटतं शिक्षणाच्या माध्यमातूनच पूर्ण होईल. म्हणून वाचन प्रेरणा दिन का ठेवण्यात आलं, तर अब्दुल कलामांना वाचन खूप आवडायचं.
वाचन काय आहे बघा. आता हा जो कार्यक्रम आहे वाचन प्रेरणा दिन हा मराठी विभागानं आयोजित केलेला आहे. अशा अनेक भाषा आहेत, फक्त मराठी भाषा म्हणत नाही, तर अशा अनेक भाषा आहेत. भाषा विषय हा जीवन विकासाचा विषय असतो. खऱ्या आपण जीवनामध्ये जर विकास करायचा असेल तर भाषेचं साहित्य आपल्याला उपयोगाचं ठरतं. साहित्य कोणतं बघा, आपली संस्कृती ही फार जुनी संस्कृती आहे. जगातली सर्वात प्राचीन संस्कृती म्हणून जिला ओळखलं जातं ती म्हणजे भारतीय संस्कृती आहे. या भारतीय संस्कृतीला उच्च ठेवण्याचं काम, आदर्श ठेवण्याचं काम कशामुळे झाले असेल तर या भारतीय संस्कृतीला लाभलेली ग्रंथसंपदा, नीती, तत्व, विचार, मूल्य या ग्रंथांमध्ये आहेत आणि ते आपल्याला उभं करण्याचं काम करतात. असे कोणते ग्रंथ आहेत बघा, जे जे महापुरुष या भारतामध्ये होऊन गेले त्या महापुरुषांनी अनेक प्रकारची ग्रंथरत्ना ग्रंथ लिहून ठेवले. वैदिक काळापासून तर आत्ताच्या काळापर्यंत आम्हापासून वाङ्मय निर्मिती झाली. बघा, वैदिक काळापासून असेल वेद, उपनिषद, आरण्यक, अष्टक, स्तोत्र, महाभारत, रामायण, बौद्ध धर्मांचं त्रिपिटिका पाली भाषेत आहे. अशी अनमोल अशी ग्रंथसंपदा आपल्या भारताला लाभली आणि ती ग्रंथसंपदा अनमोल आहे. आज बघा, आपण बघतो ही ग्रंथसंपदा आहे, मग तिच्याकडे बघत बसायचं का? आज तीच परिस्थिती आहे. इडू मागही तीच परिस्थिती होती. काय तर फक्त देवाचं आहे, धार्मिक आहे, त्याची पूजा केली पाहिजे, त्याला ओळख पाहिजे, अगरबत्ती लावली पाहिजे, हे तर केलं पाहिजे, ठीक आहे. पण हे करून काय ज्ञान आपल्या मस्तकात उतरणार नाही, तर त्याला प्रत्यक्ष वाचन करावं लागेल. आज आपण असा अनमोल ग्रंथ जो आपला भारताला लाभला, श्रीमद भगवद्गीता आणि आपल्या भारतीय संस्कृतीचा त्रिपिटिका, ह्या ग्रंथांमध्ये अनमोल ज्ञान साठवले. अब्दुल कलाम साहेबांनी सुद्धा सांगितलं, अब्दुल कलाम साहेबांनी भरघोस असा अभ्यास केला, संस्कृतींचा अभ्यास केला आणि त्यांना एकच तत्व सापडलं की प्रत्येक धर्म हा मानवता शिकवतो. मग तो ख्रिश्चनांचा बायबल असेल, मुस्लिमांचा कुराण असेल, हिंदूंचा श्रीमद भगवद्गीता असेल, सिखांचा गुरुग्रंथ साहिबा असेल, बौद्धांचा त्रिपिटिका असेल, या सर्व ग्रंथांमध्ये एकच तत्व त्यांनी शोधलं, ते म्हणजे मानवता. आणि या मानवतेच्या पलीकडे कोणताही काही नाही असं त्यांना ज्ञान झालं आणि हे ज्ञान वाचनामुळे झालं. तर आपण वाचलंच नाही तर आपल्याला हे ज्ञान कसं येणार? आज बघा, आज मला तरी वाटतं शिक्षित लोक ते सुद्धा अनेक प्रकारच्या प्रभावामध्ये वाहून जाताना दिसत आहेत. आज आपण म्हणतो लोकशाही राष्ट्र आपलं आहे, बरोबर आहे, पण या लोकशाही राष्ट्रामध्ये जे काय एक गुण फोफावत चाललेला आहे राजकारणाच्या अनुषंगाने, तो म्हणजे फोडा तोडा. अब्दुल कलामांना हे अपेक्षित नव्हतं. अब्दुल कलामांना स्वच्छ राजकारण, स्वच्छ शिक्षण व्यवस्था, स्वच्छ आर्थिक व्यवस्था, या सगळ्या व्यवस्था त्यांना अपेक्षित होत्या. स्वच्छ सामाजिक व्यवस्था, स्वच्छ कुटुंब व्यवस्था, या सगळ्या व्यवस्था कलामांना अपेक्षित होत्या आणि तेच आपल्या राज्यघटनेनं सांगण्याचं सुद्धा काम केलं आहे. राज्यघटनेमध्ये सगळं स्वच्छ कसं निर्माण होईल हे सांगण्याचं काम केलं आहे. म्हणून वाचन त्यासाठी फार महत्वाचं आहे आणि या वाचनातून खऱ्या अर्थानं माणूस घडतो. साहित्य काय करतं? साहित्य माणसाला जगण्याचं शिकवतं. मग जगण्याचं कसं शिकवतं? आता आपण म्हणून काय नुसतं वाचून आपण जगू का? आहे, पण वाचल्यामुळं माझ्या मस्तकात विचार निर्माण होतील, ते विचार मला काहीतरी कृती करायला लावतील आणि ती कृती माझ्या फायद्याची असेल, योग्य मार्गाने घेऊन जाणारी असेल. कशामुळं? वाचन केल्यामुळे. म्हणून अशा प्रकारचं हे वाचन आपल्या जीवनामध्ये एक अनमोल ठेवा आहे. भाषाविषय बघा, भाषाविषय जो आहे त्या भाषा विषयाकडे मी अनमोल का म्हणतो, भाषाविषय जीवन विकासाचा का म्हणतो, तर भाषा विषयाकडे भाषिक कौशल्य आहे. मग ती भाषिक कौशल्य कोणते आहेत? ते भाषिक कौशल्य आहेत वाचन, लेखन, भाषण, संभाषण, श्रवण, हे भाषिक कौशल्य आहेत. हे भाषिक कौशल्य आपल्यामध्ये येतात. आता बघा,
दोन भाषिक कौशल्य हे फार महत्वाचे आहे. श्रवण, आपण जन्माला आलो की आपलं श्रवण हे भाषिक कौशल्य आपोआप विकसित होत चालतं. तर ते कसं, आपण माहिती आहे, आपण जन्मल्याबरोबर आपल्याला कान देवाने दिलेलेच आहेत. कान, नाक, डोळे जे आहेत ते अवयव आपल्याला भरपूर दिलेले आहेत. त्याचा उपयोग आपोआप आपण जन्मल्यानंतर चालू. परंतु जी प्रथम आपल्या कानावर भाषा पडते, ती भाषा पडल्यानंतर ती श्रवण करण्याचं काम कान करतात. ते कान ग्रहण करत 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 आपल्या बुद्धीमध्ये ज्ञान साठा होतो. आणि तो ज्ञान साठा आपणाला भरपूर पुढील जीवनासाठी मार्गदर्शन करतो, म्हणजे श्रवण कौशल्य. आज आपण बघतो अनेक ठिकाणी श्रवण, भजन, कीर्तन, व्याख्यान, अनेक कार्यक्रमांचं आयोजन केले जातात. त्या कार्यक्रमामध्ये आपण लक्षपूर्वक ऐकतो का? योग्य पद्धतीने श्रवण करतो का? श्रवण केलेला आत्मसात करतो का? हा फार मोठा प्रश्न आहे. म्हणजे श्रवण हे भाषिक कौशल्य आहे, ते आपल्याला पुढील जीवनासाठी मार्गदर्शक ठरतं, ज्ञान साठा निर्माण करण्याचं काम करतं. सिंधुताई सपकाळ बघा, मला FY.B.Com ला सिंधुताई सपकाळांचं चरित्र, व्यक्तिचित्रण शिकवलेलं होतं. तर सिंधुताई सपकाळांनी काय केलं? सिंधुताई सपकाळ कोणत्या शाळेत शिक्षणाला गेल्या नाही. त्यांचं जीवनाचा, चरित्राचा जर अभ्यास केला, ते वाचनातूनच मिळेल. त्यांच्या चरित्राचा अभ्यास केला. अनाथांची आई सिंधुताई. तर या सिंधुताईंनी फक्त श्रवण. हॅलो, माईक बंद करा. कोण आहे? रायते, माईक बंद करा. तर श्रवण या गुणाच्या, तर श्रवण या क्षमतेवरती खऱ्या अर्थानं सिंधुताईंनी ज्ञान ग्रहण केलं आणि फक्त ऐकून ऐकून त्याला कृतीची जोड दिली आणि एक अनमोल असं कार्य उभं केलं. स्त्रीचं जीवन काय असतं ते सिंधुताई सपकाळांकडे बघितल्यावर लागतं. अशा सिंधुताईंचा एक FY.B.Com च्या वर्गाला यशोगाथा म्हणून पाठवत, त्यात एक यशोगाथा होती ती सिंधुताई सपकाळांची. तर अशा पद्धतीचं न वाचता एक स्त्री लाखो संख्येसमोर भाषण देऊ शकते. काही अक्षर ज्ञान नाही, वाचता येत नाही, तर ते कशा जोरावर? अनुभव, श्रवण याच्या जोरावर. अशा पद्धतीचं श्रवणाचं महत्व भाषेमध्ये फार आहे आणि ते कौशल्य आहे. कोणताही, आता अनेक विषय आहेत, गणित असेल, सामाजिक शास्त्र असतील, विज्ञान असेल, अनेक विषय आहेत, परंतु या सर्वांना मूळ पाया सर्व विषयांचा असेल तर भाषा असेल. मग ती कोणतीही भाषा असो, मग ती मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, उर्दू असेल, कोणतेही असू द्या, परंतु मूळ पाया हा भाषाच असतो. त्या भाषा विषयाकडून भाषिक कौशल्य आपल्यामध्ये आत्मसात होतं, ते म्हणजे श्रवण कौशल्य आपण बघितलं. आता वाचन, वाचन जे आहे ते कोण करू शकतं? जो साक्षर आहे, ज्याला अक्षरांचे ज्ञान आहे, तोच व्यक्ती वाचन करू शकतो. म्हणून वाचन फार महत्वाचं आहे, वाचन कौशल्य फार महत्वाचं आहे. वाचन आणि लेखन जे साक्षर लोक आहेत तेच करू शकतात. निरक्षर लोक वाचन आणि लेखन करू शकत नाही. करू शकतात, पण ते कसं? शिक्षण घेतल्यावरच. म्हणून अब्दुल कलामांना तेच अपेक्षित, शिक्षित व्हा, लिहिते बना, वाचन करा, त्याच वेळेस आपला देश विकसित होईल असं त्यांचं मत होतं. म्हणून त्यांनी तरुणांना, युवकांना तो संदेश दिला आहे, वाचन करा. म्हणून वाचन हे कौशल्य फार महत्वाचं आहे. विविध साहित्यकृतीवर आधारित आता विविध साहित्यकृती आहेत. साहित्याचे आपल्याला माहिती प्रकार आहेत, कथा, कादंबरी, नाटक, काव्य, चरित्र, आत्मचरित्र, लेख, सर्व साहित्याचे प्रकार आहेत. निबंध. तर हे साहित्याच्या प्रकारामधून मग आपण म्हणतो जीवन विकास कसा होईल या साहित्यातून, कशा पद्धतीने आपल्या जीवनामध्ये उपयोगाचं साहित्य ठरेल. तर बघा, माझ्या जीवनामध्ये अनेक सुखदुःख येतात. ते सुखदुःख मी जगत असताना अनेक प्रकारचं काही वेळ दुःख जर झालं तर मी निराश होतो. पण निराश न होता एखादी कादंबरी, एखादी कथा, एखादं नाटक जर मी वाचलं असेल आणि ते माझ्या जीवनाशी तंतोतंत मिळत असेल, माझ्या जीवनाशी घडलेल्या प्रसंगाशी मिळतं जुळतं असेल, तर मला लक्षात येत अरे नाही, असं आधीही घडलंय, असं जगात घडतंय. साहित्य त्याला आधार देतं, साहित्य माणसाला उभं करतं, साहित्य जगायला शिकवतं. म्हणून ही साहित्यकृती आपणाला
मार्गदर्शक ठरते. आणि असं साहित्य त्याचं वाचन आपण केलं पाहिजे. अनेक लेखक कवी मराठी साहित्यामध्ये आहेत. लेखक कवी साहित्यिक की ज्यांचं अनमोल असं वाङ्मय आपल्याला उपलब्ध आहे. आपल्याच कॉलेजची जी लायब्ररी आहे, जवळजवळ जिल्ह्यात नाही जिल्ह्यात पहिल्या नंबरची लायब्ररी असेल की इतकं मोठं अनमोल ठेवा या लायब्ररीमध्ये उपलब्ध आहे. आणि तो आपण वाचलं पाहिजे, त्याचा उपभोग घेतला पाहिजे. म्हणून वाचन हे फार महत्वाचं आहे. वाचन हे कौशल्य आहे, ते आपल्यामध्ये विकसित केलं गेलं पाहिजे, विकसित झालं पाहिजे. आज बघा, आजचं युग हे विज्ञान तंत्रज्ञानाचं युग आहे, ते आपण मान्य करायला पाहिजे, त्याच्याबरोबर चाललंय पाहिजे, बरोबर आहे. परंतु त्या विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर आपल्याला करता आला पाहिजे, सकारात्मक वापर आपल्याला करता आला पाहिजे. तो कसा? आपल्याकडे प्रत्येकाकडे अँड्रॉइड फोन आता उपलब्ध आहेत, लॅपटॉप उपलब्ध आहे, कॅम्प्युटर सगळ्यांकडे आता उपलब्ध आहेत. त्याच्यावरती काय केलं पाहिजे? आंतरजालाचा उपयोग करून ई बुक्स उपलब्ध आहेत. बघा, नाटक, कथा, काव्य, अनेक साहित्य कृतींचं अभिवाचन आपणाला ई बुक्स जे आहेत त्याच्यावरती करता येईल. मग याच्यासाठी आपण त्याचा उपयोग केला पाहिजे. उगाच इतर कामासाठी आज मी बघतो व्हॉट्सअप, फेसबुक जे असेल, आणि अनेक तरुण आज त्याच्या आहारी जाताना दिसत आहेत आणि वाचन विसरत चाललंय. परंतु त्याचा वापर जर सकारात्मक केला आणि त्याच्याच अनुषंगाने जर आपण वाचन केलं तर किती मोठा बदल वाचनात होईल. वाचनाची आवड आपल्याला लागली पाहिजे. वाचनाची आवड जर नसेल तर शिक्षण चाललोय फक्त घेत, पास होत, आणि ज्ञान साठा नसेल तर त्या शिक्षणाचा काही उपयोग नाही. ज्ञान साठा कशामुळे होईल? तर वाचनामुळे निर्माण. आणि ज्याच्याकडे ज्ञान साठा झाला तो गप्प बसणार नाही, तो बोलणारच. ज्याच्याकडे ज्ञान साठा झाला तो शांत बसत नाही, तो बोलणार, बोलता राहणार, इतरांना बोलतं करणार, सर्वांना पुढे घेऊन जाणार, योग्य नीती तत्व मूल्य उभे करणार. अशा पद्धतीचं काम वाचन करतं. म्हणून आज वाचन प्रेरणा दिन आहे, तोच संकल्प आपल्याला करायचा आहे. म्हणून संकेतस्थळावर ई बुक्स, ई न्यूज आणि ई साहित्य शोधून वाचन करता येणे. संकेतस्थळावर बघा, ई बुक्स उपलब्ध आहेत, ई न्यूज आहे, अनेक पेपर आपल्याला वाचायला मिळतात. वाचन करण्याची पहिली पायरी खऱ्या अर्थानं म्हणता येईल ती म्हणजे पेपर वाचन, वर्तमानपत्रापासून सुरुवात करणे. जिज्ञासा निर्माण होते, कुतूहल त्यामुळे निर्माण होते. माझी सुरुवात सुद्धा मी 11वीच्या वर्गामध्ये महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला तर मी पण काय करायचो, लायब्ररीमध्ये गेल्यानंतर अनेक वर्तमानपत्र तिथे उपलब्ध असायचे, मी बघायचो. पहिल्यांदा 1-2 महिने काय झालं, फक्त मी चित्र बघायचो, पेपरमध्ये चित्र, जाहिराती ते बघायचो. परंतु नंतर वाचन करायला लागलो, हळूहळू मला वाचनाची आवड निर्माण झाली. कशामुळे? तर वर्तमानपत्रांकडे. बघा, असे वर्तमानपत्रापासून सुरुवात वाचनाची जर केली तर खऱ्या अर्थानं आपलं वाचन विकसित होत जाईल. म्हणून ई बुक्स, ई न्यूज, ई साहित्य शोधून आपण वाचलं पाहिजे, आंतरजालाचा उपयोग करून, साहित्याचा उपयोग करून. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने मराठी भाषा विषयाशी संबंधित उपयुक्त घटकांचे अभ्यासपूर्ण वाचन आपण केलं पाहिजे. आत्ताचं युग स्पर्धा परीक्षेचं युग आहे. बघा, फक्त शिक्षण घेऊन उपयोगच नाही. मी MA झालो, मी BEd झालो, अनेक डिग्र्या घेतल्या, परंतु त्याच्या स्पर्धेचा युगात टिकायचा असेल तर स्पर्धा परीक्षा ज्ञान पाहिजे. अनेक स्पर्धा, आता अनेक परीक्षा होतात. 12वी झालं तरी ते नीट, टीट, काय अनेक परीक्षा. BEd करायचं तरी CET द्यावं लागते, PhD करायचं पेड द्यावं लागते, MPSC, UPSC, इतर सर्व ठिकाणी सुद्धा आपल्याला स्पर्धा परीक्षेच्या द्वारे जावं लागतं. साधं गोष्ट बघा, मी निळखेड गावचा पोलीस पाटील आहे, तरी मला स्पर्धा परीक्षेद्वारेच ही पोलीस पाटलाची परीक्षा द्यावी लागली आणि मार्क्स पडले आणि मग माझं सिलेक्शन पोलीस पाटील म्हणून झालं. तर फक्त आता जागृत राहणं गरजेचं आहे. फक्त डिग्र्या घेऊन उपयोगाचं नाही, तर त्या दृष्टिकोनातून वाचन करणं गरजेचं आहे. वस्तुनिष्ठ वाचनाला महत्व आलं. नुसतं वाचलं, काही नजर टाकली आणि दिलं टाकून असं नाही, तर संदर्भ, नोट्स काढणे, तर अशा पद्धतीनं
तर या पद्धतीने वाचनाचं महत्व आपल्याला आहे. तर स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला भाषा विषय फार उपयुक्त. बोला बोला. हॅलो. हा बोला सर. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून भाषा विषय किती महत्वाचा आहे हे सर्वांना माहित आहे. युपीएससी एमपीएससीच्या ठिकाणी सुद्धा आपल्याला जी मुलाखत द्यायची असते किंवा मुख्य परीक्षा जी असते ती सुद्धा भाषा विषय त्यामध्ये असतो. 100 मार्क्सला भाषा विषय असतो. त्यामध्ये निबंध, एसे रायटिंग, निबंध लेखन असतं. आणि ते निबंध लेखन कशा पद्धतीने विकसित होईल? साहित्याचा एक प्रकार आहे निबंध लेखन. तर ते निबंध लेखन आपल्या कसं विकसित होईल? तर ते बघा, आपण जर वाचन केलेलं असले, अनेक विषयांचं वाचन केलं असलं, मग ते कोणतंही असो, ते जर वाचन केलेलं असलं तर त्याचं ज्ञान आपल्या मस्तकामध्ये असेल आणि जो काय विषय स्पर्धा परीक्षेच्या युपीएससीच्या परीक्षेमध्ये जर आला तर आपण तिथं ते निबंध लेखन करू शकतो. व्याकरणाचं ज्ञान, व्याकरण भाषा विषयाचं, मराठी विषयाचं व्याकरण आहे, ते व्याकरणाचं ज्ञान असेल. आपण बघा 5वी पासून तर 12वी नाही तर MA पर्यंत आपल्याला व्याकरणाचं ज्ञान आपलं वाढत चालतं. ते जर आपल्याकडे असेल तर खऱ्या अर्थानं तिथं आपल्याला ते उपयोगात आहे. मी एक तलाठ्याचा पेपर दिला होता, तर तलाठ्याच्या पेपरला तर मी भाषा विषयाचा असून सुद्धा असे प्रश्न मी बघितले की तिथं मला न समजेल असे प्रश्न भाषा विषयाचे, व्याकरणाचे होते. तर बघा, इतकं सखोल ज्ञान आपल्याकडे असलं पाहिजे, तर ते वाचनातून येईल. अशा पद्धतीचं स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण भाषा विषयाकडे बघितलं पाहिजे आणि खूप संधी आपल्याला उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे वाचनामुळे काय होऊ शकतं बघा, अनेक उपयोजित मराठीचा भाग आहे. मुलाखत असेल, माहितीपत्रक असेल, घोषणापत्रक असेल, अर्थलेखन असेल, सारांश लेखन असेल, हे उपयोजित मराठीचा भाग आहे. त्याच्याकडे व्यावसायिक संधी म्हणून सुद्धा आता बघितलं पाहिजे. आता मुलाखत आहे, मुलाखत घेणारा आणि मुलाखत देणारा फार महत्वाचा आहे. मुलाखत हे एक तंत्र आहे, मुलाखत एक कला आहे. मुलाखत घेणं सुद्धा एक कला आहे. मुलाखत घेताना खूप काळजी घ्यावी लागते. अनेक प्रकारच्या बारीक सारीक गोष्टींचं ज्ञान मुलाखत घेणाऱ्याकडे असलं पाहिजे. अनेक प्रकारची तयारी मुलाखत घेणाऱ्याने केली पाहिजे. हे तंत्र आहे. आज आपण म्हणतो, जो बोलेल त्याच विकेल, जो गप्प बसेल त्याचा या जगात त्याला स्थान नाही. अनेक वक्ते आपण बघतो, राजकीय असेल, सामाजिक असतील, अनेक जे क्षेत्र आहेत त्या क्षेत्रात असतील, अनेक वक्ते आहेत. ते वक्ते बोलतात, त्यांचा प्रभाव आपल्यावरती पडतो. साधं घ्या, कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचा प्रभाव आपल्यावरती पडतो. ते जे बोलतात, त्यांची बोलण्याची लकब ते का असेल बरं? तर ते BSc BEd व्यक्तिमत्व आहे, शिक्षणात क्षेत्रातलं व्यक्तिमत्व आहे. ते सांगतात की मी कीर्तन केव्हा करायला लागलो, दांडगा वाचन केलं, दांडगा अभ्यास केला आणि मी आपाप बोलतो व्हायला लागलो आणि आपाप माझ्याकडून शब्द फुटायला लागले. म्हणजे वाचनाला किती महत्व आहे. म्हणून अब्दुल कलामांचं ती इच्छा होती की वाचनाशिवाय आपण कोणी बोलतो होणार नाही, राष्ट्राला पुढे घेऊन जाणार नाही. म्हणून वाचनाचं महत्व त्यांनी ओळखलं आणि युवकांना तो संदेश दिला. म्हणून वाचनाचं महत्व आहे. इतर जे राजकीय वक्ते आहेत त्यांचं वक्तृत्व बघा, ते सुद्धा भरघोस अशा पद्धतीचं वाचन करतात. बाळ ठाकरे असतील, ते तर आपल्याला माहिती आहे पेपरमध्ये लिखाण करायचे, व्यंगचित्रकार होते. त्यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे साहित्य क्षेत्रातलं व्यक्तिमत्व होतं. तर अशा पद्धतीचं त्यांना खऱ्या अर्थानं साहित्याचा वारसा या लोकांना लाभलेला आहे. त्याच जोरावरती त्यांनी हे सर्व निर्माण केलं आहे. म्हणून वाचन फार महत्वाचं आहे आणि हे एक कौशल्य आहे. लेखन सुद्धा कौशल्य आहे, लेखन सुद्धा भाषिक कौशल्य आहे की जे जे अनुभव घेतले, जे जे निरीक्षण केलं, त्यावर केलेला विचार याबाबत लिखित स्वरूपात अभिव्यक्त होणे. जे अनुभव घेतला जीवनामध्ये, अनेक जे समस्त झालो तिथपासून तर आतापर्यंत जीवनामध्ये अनेक अनुभव येतात. त्या अनुभवांचं निरीक्षण करून, विचार करून लिखित स्वरूपात अभिव्यक्त होणे हे फार महत्वाचं आहे. स्वतःचा ब्लॉग लिहिता येणे,
अनुवाद करण्याचे तंत्र प्राप्त होणे, फीचर रायटिंग असेल, वृत्तलेख लिहिता येणे, हे सर्व गोष्टी आपल्याला वाचनातून, लेखनातून, श्रवणातून, हे वाचन, लेखन, श्रवणाच्या पुढची पायरी आहे भाषण, बोलता येणं. म्हणून बोलण्याला फार महत्व आहे, भाषणाला फार महत्व आहे, ते आपण ओळखलं. डॉक्टर अब्दुल कलाम म्हणतात, मला भले जास्त बोलता येणार नाही, पण जे ज्ञान आहे, जे मी वाचलंय, जो काय अभ्यास केलाय, ते ज्ञान मला बोलतं करतं. त्या ज्ञानाच्या जोरावर मी बोलतो झालो. म्हणून बघा, सर्वोच्च पुरस्कार त्यांना भारतरत्न त्यामुळे दिला गेला आणि उत्कृष्ट असे राष्ट्रपतीही ते राहिलेले आहेत. तर अशा पद्धतीनं, हॅलो, आवाज येतोय ना मॅडम? हॅलो, येतोय सर, येतोय. एक मिनिटाने बंद होईल मीटिंग, पण परत आपण जॉईन करणार आहोत समारोपाकडे येऊ. आणि हो हो हो. तर या पद्धतीनं अध्ययन कौशल्य सुद्धा वाचनामुळे आपल्यामध्ये विकसित होतात. म्हणजे काय अध्ययन कौशल्य आहे? आता कोश वाङ्मय आहे, ते कोश वाङ्मय कसं हाताळायचं ते सुद्धा आपणाला जे साहित्य संपदा आहे, संदर्भ आहे, त्यामध्ये आपल्याला मिळतं. वाचनामुळे ते आपल्या लक्षात येतं आणि त्याचा उपयोग आपण करू लागतो. अनुभवल्या विविध घटना संदर्भात व्यापक अर्थाने अभिव्यक्त होता येते. आंतरजालाचा वापर करून व्यवहार करता येणे. जर आपल्याला आंतरजालाचा उपयोग करायचा असेल तर खूप महत्वपूर्ण ज्ञान आपल्याकडे आवश्यक असतं, ते वाचता येणे. म्हणून अशा पद्धतीचं अध्ययन कौशल्य आपल्यामध्ये विकसित झाले पाहिजे. बहुभाषा परिचय करून घेण्यासाठी जिज्ञासा निर्माण होणे. अनेक भाषा आहेत, त्या भाषांचा परिचय आपल्याला होणं गरजेचं आहे. निसर्ग स्थळांना भेटी द्यायला जातो, परंतु जर आपण खऱ्या अर्थानं निसर्गप्रेमी असाल तर आपण तिथे जाऊन नुकसान करणार नाही, घाण करणार नाही. गड किल्ले, लेण्या, अनेक असा ठेवा आपल्याला उपलब्ध आहे आणि तो ठेवा त्याचं संवर्धन करण्याचं हे काम आपलंच आहे. शिक्षित लोकांचं, जे साक्षर आहेत, ज्यांना लिहिता वाचता येत, त्यांचंच ते काम आहे. म्हणून आपण सर्वांनी निसर्गाची जपणूकही केली पाहिजे. म्हणून निसर्गाची सोबत फार महत्वाची आहे. त्यानंतर संगीताची साथ. बघा, अब्दुल कलामांना संगीत खूप आवडायचं. संगीताची साथ, संगीत का आवडायचं, का कसं आवडायचं ते माहित नाही, पण ते सांगतात की मला संगीताची खूप आवड होती. मग संगीताची आवड कशी? आता आपण बघतो अनेक प्रकारचं संगीत आहे. पहिलं नाटकांमध्ये संगीत नाटके होते. किर्लोस्करांपासून, अण्णासाहेब किर्लोस्करांपासून आपण बघतो की अनेक प्रकारची नाटकं लिहिले गेली आणि ते संगीत नाटकांचा पहिला जो काळ होता तो संगीत नाटकांचा होता आणि त्यामध्ये संगीत असायचं. आणि अशा पद्धतीनं संगीत जीवनामध्ये फार महत्वाचं आहे. मग कविता आहे. बघा, कविता तुम्ही जर ताला सुरात म्हटलं, डॉक्टर प्रतिभा जाधव मॅडम आपल्यामध्ये आहेत, त्यांच्या कविता तुम्ही ऐकलेल्याच असतील. तर त्या कविता ऐकून सुद्धा आपल्याला खऱ्या अर्थानं संगीताची आवड निर्माण होऊ शकते. अशा अनेक कविता आहेत की त्या आपल्याला कवितेतले विचार आणि कवितेचं संगीत आपल्याला खऱ्या अर्थानं मोहून घेतं. म्हणून ह्या संगीताची आवड आपणाला निर्माण होते. म्हणून संगीताची साथ जीवनाला फार महत्व आहे. अनेक प्रकार, बघा, अनेक चित्रपट आहेत, अनेक गीतं आहेत, ते आपणाला उपयोगाचे ठरतात. कसे उपयोगाचे ठरतात? तुम्ही साधी गोष्ट बघा, स्नान करायला जरी बसले, पूर्वीचे लोक श्लोक म्हणायचे, गंगेचे, यमुनेचे व गोदावरी, सरस्वती, की ज्या नद्या आहेत त्या नद्यांचं पाणी माझ्या स्नानामध्ये हो, असं ते श्लोक म्हणायचे. पुढे काळ बदलत चालला, ठीक आहे, आणि गीतं आले, मग भावगीतं आले, ते भावगीतं म्हटले जायचे. आता काळ बदलला, आता चित्रपटांची गीते म्हटले जातात. आपण गुणगुणतो. साधं एकटाच जरी आपण रस्त्यानं चाललो तरी एखादं चित्रपटातलं जे गीत आहे ते मला आवडलं ते मी गुणगुणत चालतो. तर अशा प्रकारचं संगीत आपल्या जीवनामध्ये फार महत्वाचं आहे. दुःख विसरायला लावतं संगीत. आपल्याला जे दुःख झालेलं असेल आणि आपण जर मनमोहकपणे जर संगीत ऐकलं
तर ते विसरायला लावतो. म्हणून शिक्षण जी प्रक्रिया आहे ती जन्मापासून तर मरेपर्यंत थांबत नाही. शिक्षण प्रक्रिया आणि ती चालू ठेवणं हे सर्वस्वी आपलं काम असतं. आणि ते खऱ्या अर्थानं ते चालू ठेवलं तर आपण विकसितच होणार आहोत. खऱ्या अर्थानं ते ज्ञान आपल्यामध्ये आपोआप विकसित होणार आहे वाचन केल्यामुळे. म्हणून साहित्य संपदा आहे त्याचं वाचन आपण केलं पाहिजे. आनंद हा सगळ्यांनाच हवा असतो, पण आपला आनंद नेमका कशात आहे हे अनेकांना कळत नसतं. आनंद म्हणजे नेमके काय हे उलगडलेलं नसतं. कुठे असतो हा आनंद? तो साहित्यात असतो, वाचनामध्ये आनंद असतो. आनंदाची गंमत अशी आहे की तुम्ही शोधू लागलात की तो दडून बसतो, पकडू गेलात की हातातून निससतो. आनंदासाठी जितका आटापिटा कराल तितका तो आपल्याला दूर दूर पळतो. म्हणून आनंद हा शोधावा लागत नाही, तो अनुभवावा लागतो, अनुभवता आला पाहिजे. आनंदाच्या बाबतीत काखेत कळसा गावाला वळसा अशी जी म्हण आहे ती इथं लागू पडते. की आनंदाच्या बाबतीत आपल्याकडेच आपला आनंद आपणच शोधायचा असतो, तो दुसरीकडे कुठे मिळत नाही. आणि तो शोधायचा असेल तर निसर्गाची सोबत, संगीताची साथ, पुस्तकाची सोबत, पुस्तकाचा सहवास फार महत्वाचा आहे. म्हणून आनंद हा सर्वत्र असतो, पण तो अंतरंगात असतो. आणि हा आनंद आपल्या जवळ गुटमळत असतो, तो शोधला पाहिजे. म्हणून आपण खऱ्या अर्थाने अनेक प्रकारचं ज्ञान आपल्याला उपलब्ध आहे. अनेक प्रकारचं ज्ञान आपण घेत असतो, वाचन करत असतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, खऱ्या अर्थानं तुम्हाला वाचनाची आवड लागली पाहिजे. आनंद, वाचन करताना आनंद आपल्याकडे असला पाहिजे, जिज्ञासा आपल्याकडे असली पाहिजे, कुतूहल असलं पाहिजे. मग आपण बघतो शिक्षणाच्या प्रवाहात, मी तर बघतो सर्रास आता जे आता शिक्षण प्रक्रियेमध्ये आहेत तुम्ही सर्व विद्यार्थी. आता मी FYBA ला आलो, SYBA ला आलो, विषय थोडासा दृष्टिकोन. परंतु खरा आनंद जर घ्यायचा असेल, हा तुमचा अभ्यासाचा भाग आहे, पण तो जर तुम्ही ओझ म्हणून घेतला, ताण म्हणून घेतला, तर तुम्ही खऱ्या अर्थानं आनंद घेऊ शकत नाही आणि वाचलेलं तुमच्या मस्तकात उतरू शकत नाही. तर जे अभ्यासाचा भाग आहे तो जो तुम्ही आनंदाने स्वीकारला आणि आनंद, कुतूहल म्हणून, जिज्ञासा म्हणून जर वाचन केलं, मनपूर्वक जर वाचन केलं, तर ते तुमच्या मस्तकात उतरल्याशिवाय राहणार नाही आणि पक्क तुमच्या लक्षात ते राहील. म्हणून आनंदी वृत्तीनं वाचन करा आणि असा आनंद वाचनातून घ्या. म्हणून असा आनंदाला अनेक आनंददायी घटना असतात, त्या घटना आपल्याला साहित्यातून वाचायला मिळतात. अनेक दुःखद घटना असतात, त्या साहित्यातून आपल्याला वाचायला मिळतात. आता बघा, नट सम्राट जे नाटक आहे, नट सम्राट नाटकामध्ये हे नाटक लिहिलं गेलं, मराठी साहित्यात उपलब्ध आहे. ते दुसऱ्या भाषेतून आपल्याकडे वि.वा. शिरवाडकर, विष्णू वामन शिरवाडकर त्यांनी आणलं आणि ते आपल्या समोर ठेवलं. त्या नाटकाचं प्रत्यक्ष नाट्यकृतीमध्ये रूपांतर झालं, नाट्यकृतीतून चित्रपटामध्ये रूपांतर झालं. आणि ते आपण बघतो बघा. नाटकामध्ये डॉक्टर श्रीराम लागू यांनी आप्पा बेलवलकरची भूमिका केली, तिकडे नाना पाटेकरनं केली. तर अशा पद्धतीनं साहित्य आहे बघा. शिवाजी सावंत यांचं साहित्य आहे बघा, युगंधर, छावा, मृत्युंजय अशा कादंबऱ्या त्यांच्या आहेत. व्यंकटेश माडगूळकरांच्या ग्रामीण जीवनावरील कादंबऱ्या आहेत. दलित साहित्य आहे, वेदना आणि विद्रोह आपल्याला शिकवतं की कशा संकटातून, कशा याच्यातून आपण उभं राहिलो पाहिजे, कसं ज्ञान अर्जन केलं पाहिजे, असं भरघोस साहित्य आहे. अर्वाचीन मराठी वाङ्मयाचा इतिहास आहे, मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास आहे, प्राचीन वाङ्मयाचा इतिहास आहे. प्राचीन मध्ये आपल्याला भाषेचा उगम कशा पद्धतीने झाला, भाषा आपल्यापर्यंत कशा पद्धतीने आली, तर इतिहास त्यामध्ये आहे. मध्ययुगीन मराठी वाङ्मयामध्ये संत, पंत आणि तंत
वाङ्मय आहे, संत परंपरा जी आहेत, आपली महाराष्ट्र ही भूमी संतांची आहे आणि या संतांच्या भूमीमध्ये संत प्रभाव आपल्याला सांगितले आहे. संत कृपा झाली मरत फळ आली, ज्ञान देवे रचेले पाया उभारले देवालया, नामातयाचा किंकार जेणे केलाशे विस्तार, जनार्दन एकनाथ ध्वज उभारला भागवत, तुका झालाशे कळस भजन करा सावकाश. असं ही संत प्रभाव यामध्ये सांगितले आहे. जे संत आहे त्या संतांनी खऱ्या अर्थानं कार्य केलं, मानवतेचं कार्य केलं आणि संत साहित्य आपल्या समोर ठेवलं. ते संत साहित्य वाचा. पंडिती वाङ्मय आहे, त्या पंडिती वाङ्मयातून सुद्धा खुशामतीसाठी काही वाङ्मय लिहिलं गेलं. वाद्यातून खऱ्या अर्थानं साहित्य निर्माण झालं तेही उपलब्ध आहे. ते मध्ययुगीन मराठी वाङ्मयाच्या इतिहासामध्ये आपल्याला वाचायला मिळतं. अर्वाचीन जो आहे 1818 पासून तर 1960 पर्यंत जे वाङ्मय त्याला अर्वाचीन मराठी वाङ्मयाचा इतिहास म्हणता येईल. की 1818 सालीच का, तर 1818 साली मराठेशाहीचा अस्त झाला, पेशवाईचा अस्त झाला आणि इंग्रजांचं राज्य सुरू झालं. इंग्रजांचं राज्य सुरू झाल्यानंतर त्यांनी वाङ्मय संपदा निर्माण केली, छापखाना सुरू केला. कोलकाता येथील श्रीरामपूर इथे पहिला छापखाना आला. बघा मराठीचं पहिलं पुस्तक कुठं छापलं गेलं, ते कोलकात्यातील श्रीरामपूर येथे. म्हणजे छापखाने सुरू झाले, मग ते साहित्य आपल्याला उपलब्ध झालं. म्हणून 1818 पासून पुढे आपल्याला अनेक प्रकारचं साहित्य उपलब्ध आहे. ते अर्वाचीनचं साहित्य आहे, तेही उपलब्ध आहे, ते आपण वाचन केलं पाहिजे. अनेक कथा आहेत, कादंबऱ्या आहेत, कविता संग्रह आहेत, नाट्य संग्रह आहेत, नाटकं आहेत, त्यानंतर निबंध वाङ्मय आहे, चरित्र आहे, आत्मचरित्र आहे, ललित लेख आहेत. तर अशा पद्धतीचं वाङ्मय बरंचसं उपलब्ध आहे. म्हणून ह्याचं वाचन केलं पाहिजे. सांगितलं की भाषा विषय आहे, जीवन विकास शिकवतो, सर्व विषयांचा मूळ पाया त्याला म्हणता येईल. भाषेशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. संभाषण साधायचं असेल तर भाषा विषय उपयोगाचा ठरतो. साधी गोष्ट आहे बघा, अनेक ठिकाणी आपण जातो, अनेक विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो, प्राचार्य आहे कसं बोलायचं, विभाग प्रमुख आहे त्यांच्याशी कसं बोलायचं, समजा तहसीलदार गेले, तहसीलदार साहेबांशी कसा संवाद साधायचा, असा प्रश्न आपल्या मनामध्ये उभा राहतो आणि आपण अडखळतो, आपल्याला काय बोलावं सुचत नाही. तर याच्यासाठी संभाषण ही कला आहे, ती आपल्यामध्ये विकसित होते, ती म्हणजे वाचनाने, भाषा विषयाच्या अभ्यासाने. म्हणून त्याचा अभ्यास आपण केला गेला पाहिजे आणि तो भाषा विषयाच्या अभ्यासाने आपण खऱ्या अर्थाने आपल्या अर्ज लेखन असेल बघा, अर्ज लिहिताना सुद्धा बऱ्याच अडचणी मी पाहिल्या विद्यार्थ्यांना निर्माण होतात. प्राचार्यांना अर्ज कसा लिहायचा हे सुद्धा आपल्याला समजत नाही, उमजत नाही. तर अर्ज लेखन ही एक कला आहे. अनेक ठिकाणी, अनेक प्रशासकीय ठिकाणी तुम्हाला अर्ज करावे लागतात, कारण प्रशासकीय ठिकाणी जाताना तोंडी चालत नाही, तिथं कागदी बोलावं लागतं आणि त्या कागदावरूनच खऱ्या अर्थानं समोरच्याला काय सांगायचं आहे ते आपल्याला इथं अधिकाऱ्यांना काय सांगायचे कागदावर लिहावं लागतं, मग ते अर्जाच्या स्वरूपात असते. तर म्हणून अर्ज लेखनात सुद्धा फार महत्व आहे आणि ते सुद्धा वाचन आणि लेखनातून आपल्यामध्ये विकसित होतं. म्हणून या गोष्टींचा वापर आपल्याला करता आला. सारांश लेखन असेल, सारांश लेखन सुद्धा एक कला आहे. मुलाखत तंत्रासाठी सारांश लेखन खूप उपयोगाचं आहे, की नेमका आशय त्या जो पॅराग्राफ आपल्याला दिलेला असतो, जो लेख दिलेला असतो, त्या लेखातून नेमका आशय घेऊन मोजक्या शब्दामध्ये आपल्याला मांडता आलं पाहिजे. सारांश लेखन सार काढणे. तर अशा पद्धतीचं सारांश लेखन सुद्धा कला आहे. म्हणून ह्या गोष्टी आपल्यामध्ये विकसित झाल्या पाहिजे. बघा, सूत्रसंचालन ही एक कला आहे, उपयोजित मराठीतून ती आपल्याकडे. आज बघा मी बघतो की या लासलगाव सारख्या ठिकाणी सुद्धा सूत्रसंचालक उपलब्ध नाही, मिळत नाही. फक्त आपल्यामध्ये मराठी विभाग प्रमुख डॉक्टर प्रतिभा जाधव मॅडम आहेत, कनिष्ठ विभागमध्ये किशोर गोसावी सर असतील, भाषा विषयाचेच लोक आपल्याला दिसतात उत्कृष्ट सूत्रसंचालन करताना. तर सूत्रसंचालन सुद्धा कला आहे. ती कला आपल्यामध्ये विकसित झाली पाहिजे. ती कशाने? वाचन, लेखन आणि
भाषा विषयाच्या शिक्षकांचा सहवास किंवा इतर जे लोक निपुण आहेत सूत्रसंचालन करण्यामध्ये त्यांचा सहवास जर लाभला तर खऱ्या अर्थाने आपल्यामध्ये सूत्रसंचालनाची कला विकसित होईल. म्हणून ह्या गोष्टींचं बारीक सारीक गोष्टी आहेत त्या जीवनामध्ये फार उपयोगाच्या आहेत. सूत्रसंचालक काय करतो तर सर्व कार्यक्रमाला एका माळेमध्ये गुंततो. जी माळ आपण म्हणतो, आज बघा दसरा आहे, या दसऱ्याच्या निमित्ताने आपण सगळीकडे पूजा अर्चा करत असतो, झेंडूची फुलं आणत असतो, त्याची माळ बनवत असतो. तर ती माळ कशी बनवतात, सर्व फुलं आपण त्या दोऱ्यामध्ये ओवतो आणि एका ठिकाणी आणतो आणि मग शोभा निर्माण होतो. तसंच आहे कार्यक्रमाचं पण, सूत्रसंचालकाचं पण. सूत्रसंचालन काय करतो, सगळं जे घटक आहे कार्यक्रमाचे ते सर्वांना एका माळेमध्ये गुंततो. आणि म्हणूनच ही खरी कला आहे ती आपल्याला भाषा विषयाकडून विकसित होईल, वाचनामुळे विकसित होईल. म्हणून आजच्या युवकांना हा संदेश देता येऊ शकतो की वाचन प्रेरणा दिन आज आहे. या वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने आपण सर्व एकत्र जमलो, ऑनलाईन व्याख्यानासाठी एकत्र आलेलो आहोत. अब्दुल कलामांचं जे स्वप्न आहे ते स्वप्न खऱ्या अर्थानं जर पूर्ण करायचं असेल तर ते युवकांच्या हाती आहे. अज्ञान अंधश्रद्धा आपल्याला नष्ट करायची आहे, खरं ज्ञान आपल्याला आत्मसात करायचं आहे. आज भारतात अब्दुल कलामांनी तीच गोष्ट हेरली होती की आज भारतामध्ये खूप अज्ञान आणि अंधश्रद्धा आहे. अज्ञान कशामुळे असतं, अशिक्षित असल्यामुळे. बघा स्टेप आहेत, अशिक्षित असल्यामुळे, निरक्षर असल्यामुळे अज्ञान निर्माण होतं, अज्ञान असल्यामुळे अंधश्रद्धा निर्माण होते आणि अंधश्रद्धा असल्यामुळे या तिन्ही गोष्टी ज्या व्यक्तीकडे आहेत ती व्यक्ती लाचार बनते. आणि लाचारीपणा आपल्याला माहित आहे की लाचारीपणा हा फार मोठा दुर्गुण आपल्यामध्ये निर्माण होतो, तो म्हणजे अज्ञान, अंधश्रद्धा, अशिक्षितपणा यामुळे तो निर्माण होतो. म्हणून अब्दुल कलामांना सर्व भारताची पूर्ण स्थिती माहित होती, कारण ते त्या परिस्थितीतून गेले होते. ते ज्या ठिकाणी धनुषकोडीला होते, त्यांचे वडील ज्या ठिकाणी व्यवसाय करत होते, त्यांनाही धार्मिक सहवास लाभला होता. परंतु त्या धार्मिकतेमधून त्यांनी खूप मोठं ज्ञान ग्रहण केलं. पुढे त्यांनी खूप वाचन केलं आणि ते एरोनॉटिक्स आहेत त्यामध्ये प्रवेश केला. त्यांना पायलट होण्याची इच्छा होती, एअरफोर्स मध्ये जाण्याची इच्छा होती, परंतु तिथे ते नाही जाऊ शकले. त्यांच्या गरिबीमुळे असेल का कशामुळे असेल, डोनेशन भरण्याचे नसेल, तर त्यामुळे ते तिथे जाऊ शकले नाही. आणि त्यांनी या संशोधन क्षेत्रात कार्य करायचं ठरवलं. आणि या भारतासाठी आज म्हणतो ना भारतासाठी अर्थानं मिसाईल मॅन म्हणून आलं आणि या भारताला मिसाईल देऊन गेलं, एक उच्च आदर्श देऊन गेले. आणि आपण बघितलं प्रस्तावनेमध्येच डॉक्टर प्रतिभा जाधव मॅडमने सांगितलं की वाचन प्रेरणा दिन हा का साजरा केला जातो, की डॉक्टर अब्दुल कलाम यांना वाचनाची आवड होती, युवकांची आवड होती, युवकांना वाचनासाठी प्रेरित करायची आवड होती, व्याख्यान देण्याची आवड होती. त्यांनी पहिल्यांदाच सांगितलं शिक्षक हा राष्ट्राचा कणा असतो आणि शिक्षकाने खऱ्या अर्थानं जर योग्य विद्यार्थी घडवले, विद्यार्थ्यांना जागृत केलं, शिक्षणाचं भान आणलं, ज्ञान दिलं, ज्ञानातून खऱ्या अर्थाने विकसित ते जर झाले तर हे राष्ट्र निर्माण होईल. आणि राष्ट्राला प्रथम स्थान, आणि राष्ट्र जर निर्माण करायचं असेल, विकसित करायचं असेल तर तरुणांच्या ते हातात आहे. म्हणून ते कुठे जाताना युवकांना आपलं लक्ष ठरवायचं, युवकच आपल्या डोळ्यासमोर ठेवायचे. म्हणून या युवकांना खऱ्या अर्थानं ज्ञान विकसित करण्याची गरज आहे. आज आपण सर्व या वाचन प्रेरणा दिनानिमित्त एकत्र जमलो. एकत्र जमून आपण सर्वांनी हा संकल्प आजच्या दिवशी केला पाहिजे. अब्दुल कलामांचं जे स्वप्न आहे ते प्रत्यक्षात जर उतरवायचं असेल तर आपणाला ते हाती घ्यावं लागेल, वाचन शिक्षण आपलं वाढवावं लागेल आणि त्यातून आपण खऱ्या अर्थानं अब्दुल कलामांचं स्वप्न. तर आजचा दिवस खरा संकल्प करण्याचा दिवस आहे. आज बघा, आज धर्मचक्र परिवर्तन दिन पण आहे की ज्या संस्कृतीमध्ये बौद्ध वाढले आणि अशी वेगळी संस्कृती आपल्याला निर्माण करून दिली. असं एक गौतमकी भूमी आहे, रामकृष्णाची गौतमाची ही भूमी आहे.
ज्या भूमीतून खऱ्या अर्थानं महापुरुषांनी जन्म घेऊन आपल्याला खूप असं ज्ञान उपलब्ध करून दिलं, त्या ज्ञानाचा उपयोग आपण आपल्या शिक्षणासाठी केला पाहिजे आणि विकसित आपण झालं पाहिजे. आजच्या दिवसाचा तोच संकल्प करूया आणि हा संकल्प खरी श्रद्धांजली अब्दुल कलामांना ठरेल. आणि एवढेच 2 शब्द बोलून मी डॉक्टर प्रतिभा जाधव मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी सूत्र. हॅलो. धन्यवाद सर. अत्यंत नेमकेपणाने अभ्यासपूर्ण असे दाखले देत आपण जवळजवळ एक 40 ते 45 मिनिटं सर आपण मांडणी केलेली आहे आणि विद्यार्थ्यांना ती खूप भावलेली आहे. कारण याचं प्रमाण म्हणजे दुसऱ्या मीटिंगला पण मुलं चढदिशी जॉईन झाले. साधारण असं असतं की पहिल्या मीटिंगला ऐकलेलं असतं त्यांनी ते आणि त्यावरून वक्त्याची परीक्षा किंवा त्याचा अभ्यास जाणून घेतलेला असतो आणि मग मुलांना ते हवंसं वाटतं की नाही हे दुसऱ्या सेशनला किती चटकन मुलं जॉईन होतात त्यावरून कळतं. तर इथे मला वाटतं तुमच्या बरोबरीनेच मुलं पटापट जॉईन झाले. पहिल्याच याच्यात आपल्याकडे 70 अशी संख्या होती श्रोत्यांची आणि आता या 44 अशी संख्या आहे. तर ही खूप चांगलं असं मला हे वाटतंय, खूप चांगला परिणाम तुमच्या मांडणीचा आहे. मी वाचनाचं महत्व सांगितलं. आपण खूपदा मुलांना गमतीने म्हणतो वाचाल तर वाचाल आणि वाचायचा खूप कंटाळा येत असेल तर खूप ऐकलं पाहिजे. आपण बहुश्रुतता ज्याला म्हणतात. त्यांनी सांगितलं की श्रवण आपण अधिक केलं पाहिजे, अधिक ऐकायची सवय आपण लावली पाहिजे. आपल्याकडे सध्या जी संस्कृती आहे ती मेरी सुनो संस्कृती आहे. आपल्याला कोणाचं ऐकायचं नसतं, आपल्याला सातत्याने ऐकवायचं असतं. ही खूप हानिकारक अशी संस्कृती जन्माला येते आहे आणि समाज माध्यमांचा वापर तुम्ही तरुण मुलं खूप मोठ्या प्रमाणात करत आहात, पण त्याचा सकारात्मक वापर कसा केला जावा याच्यावरही मला वाटतं एक चांगलं व्याख्यान आयोजित केलं जाऊ शकतं, एखादं चांगलं वर्कशॉप घेतलं जाऊ शकतं. कारण खूप चांगल्या पद्धतीने समाज माध्यमांचा वापर करणारी खूप चांगली माणसं आहे. एक उदाहरण तुम्हाला देईन मी. आता कोरोना विधवाचं प्रमाण आपल्याकडे पहिल्या लाटेत खूप मोठ्या प्रमाणात आहे. ती वारला आणि त्या महिला एकल झाल्या, एकट्या झाल्या, विधवा झाल्या आणि अशाच एका वडील वारलेल्या कोरोना बाधित बापाची मुलगी त्याच्या मृत्यूनंतर जन्माला आली आणि ती एकच दिवसाची होती आणि तिच्या आई पुढे प्रश्न होता की याचं काय करायचं आता या मुलीचं, ना सासरचे ना बाहेरचे ना कोणती नोकरी, नवरा पण शेतमजुरी करत होता, पेन्शन हा काही प्रश्न नव्हता. त्या गौरी नावाच्या नाव त्या मुलीचं आणि हेरंब कुलकर्णी जे सामाजिक कार्यकर्ते आहे आणि एकल महिलांसाठी काम करत आहेत, त्यांनी आपल्या फेसबुक कॉलवर आवाहन केलं. काय आवाहन केलं? त्या छोट्याशा गौरीला मदत करण्यासाठी तुम्हाला 1 रुपयापासून कितीही मदत द्यायची असेल तर द्या. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी जो आकडा सांगणार आहे तो ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, 2 दिवसात 1.5 लाख रुपये जमा झाले फक्त फेसबुकच्या माध्यमातून. मी तुम्हाला हे नाही सांगते की तुम्ही पैसे मागा फेसबुकच्या माध्यमातून. अशी खूप चांगली कामं करता येतात सकारात्मक पद्धतीनं. गरजूंची गरज पैशांची असेल, मे बी बुद्धीची असेल, विचारांची असेल, कृतीची असेल, दिशेची असेल, मार्गाची असेल, ही नाना प्रकारची असू शकते. काय ऐकावं आणि काय ऐकू नये याचं पण एक प्रशिक्षण घेता येईल आपल्याला, याचं पण ट्रेनिंग घेता येईल. काय वाचावं आणि काय वाचू नये याचं सुद्धा एक ट्रेनिंग घेता येईल. त्या गौरी नावाच्या मुलीच्या नावावर 10 वर्षांसाठी कुलकर्णी सरांनी किसान विकास पत्र काढले. ती जेव्हा 10 वर्षाची होईल तिच्या पुढच्या शिक्षणासाठी, पालन पोषणासाठी 1.5 लाखाची दुप्पट रक्कम मिळेल, 3 लाख. बघा, म्हणजे पैसे जमा केले फेसबुकवरून देऊन टाकले तिच्या आईला असं नाही केलं त्यांनी. दूरदृष्टीने विचार केला आणि त्या गौरीच्या नावावर जन्मल्यापासून पहिल्या दिवसापासून 1.5 लाख रुपये. कोणाचं देणं आहे? ते तुमचं माझं देणं आहे. ते कोण देतात? जे विचार करतात ते. विचार कोण करतं? जे निरीक्षण करतात ते. निरीक्षण कोण करतं? जो वाचतो तो. वाचतो कोण? जो सजग असतो, डोळत असतो, जिवंत असतो तो. तुम्ही मी जिवंत आहोत. तुम्ही मी जिवंत आहोत. आपण जर अस्वस्थ असू तर आपण जिवंत आहोत. आपल्याला कोणाच्या दुःखाचं सुखाचं काहीच वाटत नसेल तर तुम्ही जिवंत असूनही मेलेले आहात. तुम्ही मृत आहात, तुम्ही जिवंत मूर्त आहात. तर आता सरांनी खूप छान पद्धतीने मांडणी केली. सरांनी सिंधुताई सपकाळांचं उदाहरण दिलं. अडाणी असतील पण त्या ऐकत होत्या, ऐकण्याची भूक होती त्यांना. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की बहुश्रुतता खूप महत्वाची, ऐकायची सवय लागून घ्या.
कॉलेजमध्ये आता समजा ऑफलाईन कॉलेज आपलं सुरू झालं येत्या काही दिवसात, जेवढी काही व्याख्यानं होतात कोणत्या विभागाची असो, तुमच्या सोयीने सवडीने असतील, तुमच्या वेळा जुळत असतील तर त्या ऐका जरूर. कारण ऐकल्याने काय होतं, आपला शब्द साठा वाढतो. कसं बोलावं, अप्रत्यक्षित त्याचं ट्रेनिंग मिळतं आपल्याला. कसं बोलतात, उच्चार कसे असावे, संवाद कसा साधला जावा. संवाद कौशल्य खूप महत्वाचं आहे भाषेच्या लोकांना. आणि भाषेच्या लोकांनाच नाही, तुम्ही भाषेच्याच माध्यमातून शिकता, तुम्ही कोणत्याही शाखेत असला, तुम्ही वाणिज्यमध्ये असू द्या, सायन्स विज्ञानात असू द्या किंवा कलेकडे असू द्या. सरांनी साहित्य प्रकाराची पण माहिती दिली. आणि साहित्य जगायला कसं उभारी देतं, कसा उत्साह देतो, कसं चैतन्य देतं, कसं हुरूप देतो हे सांगितलं. त्याच्यानंतर वाचनाने मेंदूला चालना मिळते, माणूस विचार करायला लागतो. जोपर्यंत माणसाने खूप काही जाणून घेतलं नसतं तोपर्यंत त्याला कळतच नाही काय घडते आजूबाजूला. जाणून घेण्याची जिज्ञासा जी आहे ना ती आपल्याला वाचनातून मिळते. आता तुम्ही म्हणाल सारखं वाचायला लावताय, सारखं वाचायला लावताय. अरे माणसं पण वाचता आलं पाहिजे आपल्याला. नॉट नेसेसरी जाडजूड पुस्तकच, जाड भिंकाचा चष्मा लावून असे जाड जाड ग्रंथ वाचले पाहिजे. बरोबर का भूषण? भूषणला फार असं येते. माणसं पण वाचता यायला पाहिजे. यासाठी बोलायचं नाही, ऐकायचं, ग्रहण करायचं. टिश्यू पेपर असतो ना, टिश्यू पेपर माहिती आहे ना, तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये गेलेले असाल, त्या ग्लासमध्ये ठेवलेला असतो टेबलवर, आणि जेवण झाल्यानंतर तुम्ही त्या टिश्यूने हात पुसता. टिश्यू पेपर काय करतो, तुमच्या हातावरचं जे काही द्रव पदार्थ पाणी असेल ते शोषून घेतो. आपण काय व्हायला पाहिजे माहितीये का, आपण टिश्यू पेपर सारखं असलं पाहिजे. समोरचा काय म्हणतोय ना ते आपल्याला टिश्यू पेपर सारखं ऑब्झर्व करून घेता आलं पाहिजे. येस, आपल्याला ते शोषून घेता आलं पाहिजे, कॅप्चर करायचं आणि मग ठरवायचं हे आपल्यामध्ये रुजवून घ्यायचं की नाही. आपली गंमत एक अशी आहे, वाईट गोष्टी पटकन आपण आकर्षित होतो आणि त्या स्वतःमध्ये स्वीकारतो, रुजवून घेतो. चांगल्या गोष्टींसाठी खूप त्रास सहन करावा लागतो, तुम्हाला पण आम्हाला पण. तुमचं मन मानत नाही आणि आम्हाला तुमच्यावर त्या बिंबायच्या असतात. तर दोघीकडूनही प्रतिसाद पाहिजे, दोघीकडूनही प्रयत्न पाहिजे, तेव्हा त्याच्यातून काहीतरी फलित होतं. आणि आजच्या कार्यक्रमाचा तोच हेतू होता की कदम सरांचा खूप चांगला अभ्यास आहे, तर अध्यात्मावर खूप छान बोलतात, तर समाजावर खूप छान बोलतात, तर भाषेवर खूप छान बोलतात. तर हे सगळं तुम्हाला स्पर्धा परीक्षेविषयी पण व्याकरणाचे ते लेक्चर्स घेतात, त्यांना चांगलं नॉलेज आहे. आणि मराठी विषय घेतलेल्या मुलांना स्पर्धा परीक्षेत खूप मोठा फायदा असा होतो की युपीएससी परीक्षेत, युपीएससी एमपीएससी जी आहे ना, तुम्ही फक्त इंग्लिश मधूनच मुलाखत देता यायची मेन पास झाल्यानंतर. आता मात्र युपीएससी आणि एमपीएससी ची मुलाखत आपल्या मातृभाषेतून देता येते. आणि 300 मार्काचा निबंध युपीएससीला आहे शुद्ध मराठी. तर असो मित्रांनो, अशा गमती जमती ऑनलाईन मध्ये घडतात. मला पटकन ऑफलाईन भेटायचं आहे, आपण लवकरच भेटूया. सरांचे मी मनापासून आभार मानते, खूप छान पद्धतीने सरांनी मांडणी केली. तर आपण ऑफलाईन पण आपल्या मुलांसाठी असे कार्यक्रम घेऊया, तुम्ही सोबत असालच, बाहेरचे वक्ते आपण बोलूया. आणि मुलांनो, मला खूप बरं वाटतंय, खूप लक्ष देऊन तुम्ही ऐकलं, मग सगळ्यांचे आभार मानते. आज दसरा असून पण तुम्ही आलात, ऐकलं. काय ऐकलं की सहन केलं मला माहित नाही, की झूम सुरू करून झोपून घेतलं होतं मला माहित नाही. होतात स्क्रीनवर. ही पूर्ण मीटिंग रेकॉर्ड झालेली आहे आणि याचा आस्वाद तुम्ही साहित्य सखी युट्यूब चॅनलवर केव्हा घेऊ शकता. मी उद्या हा व्हिडिओ साहित्य सखी युट्यूब चॅनल जे माझं आहे साहित्य सखी, तिथे इथून मागे झालेले उपक्रम, कविता, नाटक, आपल्या नोट्स, व्हिडिओ लेक्चर सगळं अपलोड केलेलं आहे. साहित्य सखी मराठीत सर्च करा युट्यूबला, गुगलला, आणि तिथे जा आणि व्याख्यान ऐका. ठीक आहे. आता हे मी उद्या टाकणार आहे, हे व्याख्यान सरांचं नेहमीसाठी तिथे रेकॉर्डिंग असेल, हवं तेव्हा तुम्हाला ऐकता येईल. तर आता मी थांबते, रजा घेऊ. कुणाला काही प्रश्न आहे? काही प्रश्न आहे तुम्हाला? नाही. ओके, चला मग सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. मॅम.